श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर बघा 2 मार्च 2026 या दिवशी येणार आहे होळी आणि होळी सोबतच त्या दिवशी चंद्रग्रहण सुद्धा येणार आहे। तर चंद्रग्रहण आल्यामुळे बऱ्याच लोकांना प्रश्न पडलेले आहेत की खग्रास चंद्रग्रहण आल्यामुळे आपल्याला जे सत्यनारायणची पूजा असते, लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण सत्यनारायण पूजा करत असतो, तर सत्यनारायण पूजा ही कधी करावी, सत्यनारायणाचा उपवास जो असतो तो कधी करावा, तसेच गर्भवती महिला ज्या असतात त्यांनी जे खग्रास चंद्रग्रहण आहे हे कसं पाळावं, कोणत्या पद्धतीने, काय नियम असतात, तसेच आपण सुद्धा सर्वसाधारण लोक जे आहोत आपण जे चंद्रग्रहणाचे नियम असतात ते कोणत्या पद्धतीने पाळले गेले पाहिजे आणि पूजा जी असते किंवा पारायण जे असतात ते आपण या वेळेमध्ये करू शकतो का, ह्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये होऊन जातील। तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल बघा, खग्रास चंद्रग्रहण जे आहे ते आपल्याला सुद्धा भारतामधून दिसणार आहे अशी मान्यता आहे आणि त्यानुसारच तुम्हाला सांगेल जेव्हा पण चंद्रग्रहण येत असते तेव्हा बरेचसे नियम अटी बरेच लोक पाळत असतात। आता तुम्ही जर नियम पाळत असणार तर पाळावे, ज्यांना कुणाला पाळायचं नाही त्यांची इच्छा, स्वतःची इच्छा, त्या पद्धतीने तुम्ही आयुष्य जगू शकता, ठीक आहे। त्यामुळे जबरदस्ती आपण कोणालाही करू शकत नाही। पण बघा, आपण जे लोक पाळत असतात, सुत्तक वगैरे पाळत असतात ग्रहणाचं, त्यांनी नक्कीच हे नियम पाळावे। तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल बघा, आपली पौर्णिमा जी आहे म्हणजे होळीची जी हुताशनी पौर्णिमा आहे ती प्रारंभ होणार आहे 2 तारखेला सायंकाळी 5:56 आणि 3 तारखेला संपणार आहे 5:08, ठीक आहे। तर बघा, आपल्याला सर्वप्रथम सांगेल सत्यनारायण पूजा ही कधी करावी, तर 2 तारखेला जर तुम्हाला जमलंच तर संध्याकाळी सुद्धा तुम्ही सत्यनारायण पूजा करू शकतात। आता त्या दिवशी होळी राहणार आहे, धावपळ आहे, बऱ्याचशा गोष्टी राहतात, पूजा राहणार आहेत, तर जमलं तर नक्कीच तुम्ही करा, नाही जमलं तर तुम्ही 3 तारखेला करा, या पद्धतीने करू शकतात। पण बघा, पौर्णिमा तिथी जो असतो, जर शास्त्र अध्यात्मानुसार बघितलं तर उगवत्या सूर्यानुसार जी तिथी असते ती मुख्य तिथी मानली जाते आणि 3 तारखेला ही तिथी येणार आहे। तर तुम्हाला 3 तारखेला जर मनात संशय असेल, कारण चंद्रग्रहण असल्यामुळे तुमच्या मनात जर काही म्हणजे संशय असतील तर तुम्ही नक्कीच 2 तारखेला संध्याकाळी करा। पण मात्र बघा, तुम्हाला 3 तारखेला जो सुत्तक काळ जो आहे तो सूर्योदय होणार आहे तेव्हापासून सुरुवात होणार आहे, म्हणून दिवसभर हा सुत्तक काळ चालणार आहे। आणि मेन जो चंद्रग्रहण जो आहे तो तुम्हाला बघा 3:20 दुपारी 3:20 पासून तर 6:46 पर्यंत राहणार आहे। तर हा काळ जो आहे हा पाळायचा आहे। आता सुत्तक काळ जो आहे तो म्हणजे सूर्योदय होतो तेव्हापासून सुरुवात होणार आहे, पण मात्र मुख्य काळ जो आहे तो हा जो दिलेला आहे हा पाळायचाच आहे सगळ्यांनी, ठीक आहे। त्यामुळे या काळामध्ये तुम्हाला पूजा पाठ नामस्मरण जे काही असेल ते करायचं आहे। आणि तसेच तुम्हाला सांगेल प्रत्येक वस्तूमध्ये आपल्या घरातील माठ असेल किंवा भाजी चपाती तुम्ही बनवून ठेवलेलं असेल त्यामध्ये तुळशीची पानं जे असतात ते आपल्याला टाकून ठेवायची असतात या पद्धतीने। आता बघा, आपण जे सत्यनारायणचं सांगत होती, तर तुम्हाला सत्यनारायण पूजा मात्र दिवसाही करता येणार नाही, सुत्तक काळ देखील राहील। आणि बघा, आपली पौर्णिमा संपणार आहे 5:08, पण उगवत्या सूर्याने बघितलेला हा तिथी असल्यामुळे तुम्ही संध्याकाळी करू शकतात। मात्र संध्याकाळी केव्हा करायचं आहे, चंद्रग्रहण संपल्यानंतर 6:46 चंद्रग्रहण संपणार आहे, तर तुम्ही बघा त्यानंतर पूजा करू शकतात, ठीक आहे। म्हणजे 7 नंतर तुम्ही करू शकतात, काही हरकत नाही। या पद्धतीने तुम्ही त्या दिवशी करावी पूजा 3 तारखेला। सत्यनारायणचा उपवास हा कधी करावा, तर मात्र बघा, तुम्ही सत्यनारायण पूजा ही 2 तारखेला जरी केली तर 3 तारखेला तुम्हाला उपवास करायचा आहे। आणि बघा, 2 तारखेला जर तुम्ही संध्याकाळी सत्यनारायण पूजा केली तर 3 तारखेला सूर्योदयापूर्वी आपला म्हणजे सुत्तक काळ चालू होणार आहे। त्यामुळे तुम्ही 2 तारखेला जी पूजा करणार आहात, तर तुम्ही रात्री पूजा केली 2 तारखेला तर तुम्ही पूजा वगैरे करून घ्या, 11-12 वाजता लेट का असे ना ती पूजा उचलून घ्या तरी सुद्धा चालेल। अशा पद्धतीने तुम्ही पूजा करू शकतात सत्यनारायणची। आता पुढचा प्रश्न जो येतो तो म्हणजे गर्भवती महिला ज्या असतात त्यांनी नियम कोणते पाळावे किंवा कशा पद्धतीने फॉलो करावा। तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, सुत्तक काळ जसं तो दिवसभर राहणार आहे, सूर्योदयापासून तर सूर्यास्तापर्यंत राहणार आहे दिवसभर हा जो चंद्रग्रहण आहे तो। मग महिलांनी काहीच करू नये का, तर तुम्हाला सांगेल बघा, ज्या महिलांचं तब्येत एकदम म्हणजे ठणठणीत बरी आहे या महिलांनी काही नियम पाळायचे। ज्या महिलांची तब्येत बरोबर नाही, बाळाचा प्रॉब्लेम सांगितलेला आहे, गोळ्या औषधी घ्यायच्या आहेत बघा, 11 ते 5 किंवा या दरम्यानमध्ये गोळ्या औषधी असतात, जेवण असतात, या बऱ्याचशा गोष्टी येत असतात। तर महिलांनो, तुमची तब्येत सगळ्यात आधी महत्त्वाची आहे। तुम्ही तब्येतीकडे लक्ष द्या, बाळाकडे लक्ष द्या आणि त्यानुसार तुम्ही नियम पाळायचे आहेत। तुमच्या तब्येतीवर लक्ष केंद्रित करणं खूप महत्त्वाचं
महत्त्वाचं असतं. म्हणून तुम्ही जेवण वगैरे करू शकतात, खाऊ पिऊ शकतात, तुमच्या गोळ्या औषधी ज्या असतील त्या घेऊ शकतात. आता झोपायचं नाही का, बऱ्याच महिला असतात मांडी वाळून बसायचं नाही का ताई, आम्ही तर बसू शकतात, लांब पाय करू शकतात, बसू शकतात. तुम्हाला लोळायचं असेल बेडवरती लोळू शकतात, झोपू शकतात. फक्त झोप म्हणजे गाढ झोपायचं नाहीये, लोळू शकतात. म्हणजे आपण बेडवरती लोळू शकतात, झोपू शकतात, लोळू शकतो, पण झोपायचं नाहीये. नामस्मरण तुम्ही करायचं आहे हे लक्षात ठेवा. पोथी किंवा काही ग्रंथ असतील, तुम्हाला वाचनाची आवड असेल ते करा तुम्ही, किंवा नामस्मरण करा. एखादी देवांच्या कथा असतील त्या ऐकायच्या आहेत मोबाईलवर, या पद्धतीने तुम्ही करू शकता. तुमचा जो टाईम असेल तो टाईम स्पेंड करायचा आहे या पद्धतीने. आणि ज्या महिलांना खायचं प्यायचं पथ्य पाळता येतील त्यांनी 3:20 ते 6:46 पर्यंत हे ग्रहण राहणार आहे. तेवढ्या कालावधीमध्ये पाळता आलं तर नक्कीच पाळा. ज्यांना पाळता येणं शक्य नाही त्यांनी पाळू नका. फक्त तुम्हाला पाळायचं काय आहे, मग जे नियम असतात ते कोणते पाळायचे तर बघा, चाकू सुरी जे असतात किंवा कैची असते, ज्या कापायच्या वस्तू असतात, तर कापायच्या वस्तू आपण म्हणजे कट करू नये किंवा कापू नयेत. कांदा बटाटा किंवा काही म्हणा तुम्ही, भाज्या कापू नये किंवा कपडे कापू नयेत, या गोष्टी करायच्या नाहीत आपल्याला. बाकी तुम्ही सगळं काही तुम्ही करू शकतात. फक्त झोपू नये, नामस्मरण करावं तेवढा काळ तरी, आणि या पद्धतीने तुम्ही दिवस घालवायचा आहे. नामस्मरणात दिवस घालवा. तुमचे जे गुरु असतील, तुमचे जे इष्टदैवत असेल, तुमची कुलदेवता असेल, जे काही पूजा असेल ते तुम्ही करू शकतात. ताईंचा प्रश्न होता ताई पारायण करू शकते, नक्कीच तुम्ही देवपूजा मात्र करू शकतात, काही हरकत नाही. आता बऱ्याच महिलांचा प्रश्न होता की तुम्ही 3 तारखेला जर सत्यनारायण पूजा तुम्हाला करायची आहे. बघा, आपण जेव्हा आता आंघोळ वगैरे आपण सकाळी करणार आहोत बरोबर, सुत्त काळ चालू होऊन जाणार आहे, त्यानंतर आता 7 वाजता जेव्हा आपलं चंद्रग्रहण संपणार आहे, त्यानंतर तुम्हाला सत्यनारायण पूजा जर करायची असेल तर तुम्ही देवपूजा आधी करायची आहे. देव धुवून घ्या. नंतर तुम्हाला सांगेल, बाळकृष्णांची मूर्ती आपण सत्यनारायण पूजेला वापरत असतो किंवा ठेवत असतो, तर बाळकृष्णांचा अभिषेक वगैरे करा. ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणून साधा मंत्र घ्यायचा, पाण्याने अभिषेक करा आणि नंतर पूजनाला तुम्ही ठेवू शकता. सत्यनारायण पूजा तुम्ही संध्याकाळी 7 नंतर करू शकता. 7 वाजेपासून कधीही करा तुम्ही, 9 9:30 पर्यंत करू शकतात, काही हरकत नाही. तर 3 तारखेला अशा पद्धतीने तुम्ही सत्यनारायण पूजा करू शकतात. सत्यनारायणासाठी जे काही लागणार आहे, समजा पाणी वगैरे असेल ते आपण तुळशीपत्र ठेवून ठेवा. ताजं पाणी येत असेल तर नळामधून ताजं पाणीच घ्या पूजेसाठी. त्यानंतर तुम्हाला सांगेल, जो काही शिरा आपण बनवणार आहोत तो बनवून ठेवायचा नाही. तर आपण जेव्हा पूजा करणार आहोत 7 वाजेनंतर, तेव्हा आपण प्रसाद देखील बनवायचा आहे. या पद्धतीने आपल्याला नियम जे असतात ते पाळायचे आहे. चंद्रग्रहण जे आहे ते पाळायचं आहे. तसेच तुम्हाला सांगितलं, तुम्ही स्वतः म्हणजे आंघोळ करूनच पूजेला बसायचं आहे सत्यनारायणची पूजेला 3 तारखेला. आणि तुमच्या घरातील बरेच जे काही व्यक्ती असतील त्यांनी पण आंघोळ केली तर अतिउत्तम. आणि ह्या कालावधीमध्ये जेवढं काही, हे बघा, ग्रहण जे येत असतात, ग्रहण कालावधी जेवढी काही पूजा पाठ आपण करत असतो ते आपलं बघा पुण्यप्राप्ती मिळवण्यासाठी असते. त्या कालावधीमध्ये आपण देवाचं नामस्मरण आपण करू शकतो. नक्कीच तुम्ही करा. जे पोथी असेल किंवा मोबाईलला तुम्ही लावून सुद्धा ऐकू शकतात, या पद्धतीने करू शकतात. पूजा पाठ करणं खूप महत्त्वाचं असतं. आपली शक्ती त्याने वाढत असते, आपली पुण्यप्राप्ती जास्त पटीने वाढत असते. म्हणून ग्रहण काळामध्ये या गोष्टी तुम्ही करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला पूजा जी असते ती करायची आहे आणि चंद्रग्रहण सुद्धा पाळायचं आहे. गर्भवती महिलांनी काळजी घ्या, स्वतःची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर नियम जे असतात ते पाळायचे असतात. कटाक्षाने आपण नियम पाळले तर चांगलीच गोष्ट आहे, म्हणजे जेवढं जास्त होता येईल. पण तुमची तब्येत खूप महत्त्वाची आहे सगळ्यात आधी. चला, सांगितलेली माहिती खूप महत्त्वाची होती. नक्कीच तुम्हाला समजली असेल अशी अपेक्षा करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त.